राज्यभर गाजत असलेल्या बीडच्या खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातला संशयित वाल्मिक कराड आता सीआयडी समोर शरण आला। सीआयडीला 20 दिवस वाल्मिक कराड सापडला नव्हता आणि तो थेट सीआयडीच्या कार्यालयात हजर झाला। या सगळ्या प्रकरणामुळे या गंभीर प्रकरणातला मुख्य आरोपी नेमका कोण याबद्दलही उत्सुकता आहे। अन्यही आरोपी न सापडल्यानं सीआयडीवर मोठी टीका होतीये। आता संतोष देशमुख प्रकरणातील आणखी 3 आरोपी जे अद्यापही फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे। आता हे 3ही आरोपी आता तरी सीआयडी पकडणार का, हे आरोपी सुद्धा स्वतःहून हजर होणार म्हणजे शरण येणार असा प्रश्न विचारला जातोय। मस्साजोगमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीकडून कसून तपास केला जातोय। सीआयडीनं फरार 3ही आरोपींच्या नातेवाईकांची कसून तपासणी केली, चौकशी केली। आरोपी सुदर्शन घुलेच्या घरच्यांची आणि नातेवाईकांची कसून चौकशी सुरू आहे। त्यासोबतच फरार 3ही आरोपींच्या नातेवाईकांची सीआयडी अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाते। संबंधित आरोपी नातेवाईकांच्या संपर्कात आहेत का याचा तपास सीआयडी करताय। सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सुरेश, या 3ही आरोपींना पकडण्यासाठी काय करतंय सीआयडी? संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे फरार असलेले 3 आरोपी आहेत त्या 3 आरोपीच्या भोवती आता सीआयडीनं जो पाश आहे, तपासाचा जो पाश आहे तो आवळलेला आहे। आता कालपासूनच जर आपण बघितलं तर ज्या वेळेस वाल्मिक कराड यांनी सरेंडर झाले त्यानंतर सीआयडीचे जे सगळे पथकं आहेत ही या 3 आरोपीच्या शोधासाठी पाठवण्यात आलेले आहेत आणि काल दिवसभर आणि आज देखील जे 3 आरोपी फरार आहेत त्यापैकी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे यांच्या कुटुंबाची देखील घरी जाऊन चौकशी करण्यात आली। त्याचबरोबर त्यांचे जे काही नातेवाईक आहेत त्यांचे जे जवळचे नातेवाईक, जुने नातेवाईक यांची देखील चौकशीसाठी बोलवण्यात आले। विशेष म्हणजे सीआयडी प्रत्येकाकडे नोटीस देऊन प्रत्येकाची चौकशी करते। आतापर्यंत 150 ते 200 व्यक्तींची सीआयडी कडून चौकशी करण्यात आलेली। तपासाच्या अनुषंगाने जर बघितलं तर 9 पथकं ही या 3 फरार असलेल्या आरोपींच्या पाठीमागं पाठवण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये 150हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी हे या तपासाच्या अनुषंगाने काम करतायत। या अगोदर हे जे 3 आरोपी आहेत यापैकी सुदर्शन घुले हा आणखी काही गुन्ह्यामध्ये आरोपी होता। ज्यावेळेस तो फरार होता त्यावेळेस तो कुठं राहिलेला होता या अनुषंगाने देखील आता सीआयडी आहे त्याचा तपास करते। आज सुदर्शन घुले यांच्या टाकळी गावात त्या ठिकाणी जाऊन तिथल्या गावकऱ्यांशी देखील त्यांनी काही चर्चा केली, काही इनपुट्स मिळतात का याचा देखील तपास केला आहे आणि वाल्मिक कराड जे सीआयडीच्या कोठडीमध्ये आहेत त्यांच्याकडून देखील काही चौकशी केली जाते। सकाळी 10 वाजल्यापासून चौकशीला सुरुवात करण्यात आली आणि ती चौकशी सुरू आहे। त्यामधून काही इनपुट्स मिळतात का हे देखील पाहिलं जाते। त्यामुळे आता ज्या पद्धतीने वाल्मिक कराड हे सरेंडर झाले तर आता दुसरा देखील प्रश्न मिलिंद सर उपस्थित केला जातो की वाल्मिक कराड हे 22 दिवस बाहेर होते मात्र त्यावेळेस सीआयडीने अटक केली नाही, मग या आरोपींच्या संदर्भात देखील ते शरण येण्याची वाट पाहणार का असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो आणि त्या अनुषंगाने गावकरी देखील। हो सुरेश, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणीचा गुन्हा दाखल असलेल्या वाल्मिक कराडच्या बद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे। वाल्मिक कराडवर 25 वर्षात एकूण 15 मोठे गुन्हे दाखल आहेत तर खुनाचा प्रयत्न केल्याचे 2 गुन्हे सुद्धा वाल्मिक कराडवर दाखल आहेत। परळी शहर पोलीस स्थानकात, बर्दापूर पोलीस स्थानकात तसंच अंबाजोगाई शहर आणि केज पोलीस स्थानकात एकूण म्हणजे 4 पोलीस स्थानकात 15 मोठे गुन्हे वाल्मिक कराडच्या विरोधात दाखल आहेत।